निरोगी शरीराचे तापमान नेहमी एका अचूक पातळीवर संतुलित असते. हे डायग्राम पहा. इथे शरीराचे सामान्य तापमान 37°C वर स्थिर आहे. जेव्हा बाहेरचे व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात आणि निरोगी पेशींवर हल्ला करून स्वतःची संख्या वाढवू लागतात, तेव्हा हे संतुलन बिघडते. ताप येणे हा प्रत्यक्षात आपल्या शरीराने या शत्रूविरुद्ध पुकारलेला सक्रिय प्रतिहल्ला आहे. या घुसखोरांना पाहताच आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स लगेच सक्रिय होतात आणि संसर्गाच्या ठिकाणी लढण्यासाठी धाव घेतात. या युद्धात लढताना या पेशी रक्तात एक विशेष रासायनिक संदेश सोडतात, ज्याला पायरोजेन्स म्हणतात. तापाची ही प्रक्रिया आपल्या पेशींमधील अंतर्गत संवाद यंत्रणेने वाजवलेल्या धोक्याच्या अलार्ममुळे सुरू होते. हे पायरोजेन्स रक्तावाटे प्रवाहासोबत थेट आपल्या मेंदूकडे प्रवास करतात. मेंदूच्या या भागात हायपोथॅलॅमस असतो. हे शरीराचा थर्मोस्टॅट आहे, जो 37°C वर स्टॅट आहे. जेव्हा पायरोजेन्स हायपोथॅलॅमसला सिग्नल देतात, तेव्हा हा थर्मोस्टॅट 37 वरून थेट 39°C वर जातो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढवण्याचे आदेश सुटतात. आता एक तफावत निर्माण होते. शरीराचे प्रत्यक्ष तापमान अजूनही 37° असते, पण मेंदूला आता हे तापमान कमी वाटू लागते. हे नवीन, उच्च तापमान गाठण्यासाठी शरीर आता अंतर्गत उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. उष्णता साठवून ठेवण्यासाठी त्वचेजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांकडे वळतो. त्याचवेळी मेंदू स्नायूंना वेगाने थरथरण्यास भाग पाडतो. या हालचालीतून निर्माण होणारी गतीज ऊर्जा शरीराला आतून गरम करते. यामुळेच प्रत्यक्षात शरीराचे तापमान वाढत असतानाही पेशंटला थंडी वाजते आणि अंगावर पांघरून घ्यावेसे वाटते. हुडहुडी भरणे ही क्रिया प्रत्यक्षात शरीर स्वतःला गरम करण्याच्या रणनीतीची अंमलबजावणी करत असल्याचे लक्षण आहे. शरीर स्वतःहून ही उष्णता वाढवून संसर्ग पसरवणाऱ्या जंतूंसाठी प्रतिकूल वातावरण तयार करते. बहुतांश जंतू 39°C उष्णतेत टिकून राहू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची वाढ आणि विस्तार रोखला जातो. वाढलेले तापमान आपल्या रोगप्रतिकारक पेशींना अधिक सक्रिय करते, ज्यामुळे त्या जंतूंवर जलद गतीने हल्ला करू शकतात. अशा प्रकारे हलका ताप शरीर आणि जंतू यांच्यातील युद्धाचा वेग वाढवून संसर्ग लवकर संपवण्यास मदत करतो. पण या तापमानालाही मर्यादा असते. जर हा पारा 40°C वर गेला तर ही उष्णता आपल्याच निरोगी पेशींसाठी घातक ठरू शकते. जर ताप 3 ते 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला, शरीरात पाऱ्याचे प्रमाण खूप कमी झाले किंवा पेशंटला गोंधळल्यासारखे वाटू लागले, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. शरीराच्या या लढ्याला साथ देण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि गरज पडल्यासच औषधांचा वापर करावा.